हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गरुड पुराणानुसार कोणत्या पापामुळे मनुष्याला कुत्र्याचा जन्म प्राप्त होतो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, ही सुंदर अशी कथा प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णाने देवी राधा राणीला सांगितलेली आहे. एकदा भगवान श्रीकृष्णांना राधा देवी भेटण्यासाठी आल्या होत्या. भगवान श्रीकृष्णाच्या समोर राधा राणी आल्या आणि त्या ठिकाणी म्हणाल्या, प्रभू, मी आपल्याला ज्या वेळेला भेटायला निघाले त्यावेळेला रस्त्यामध्ये मी एक कुत्रे पाहिले की जे भुकेने व्याकुळ झालेले होते आणि त्याच रस्त्याला एक मनुष्य जेवण करत बसला होता. ते कुत्रं आपला गोंडाळ घोळत, शेपट हलवत तुकडा मिळेल त्या दिशेच्या आशेने त्या माणसाकडे पाहत होते की हा माणूस मला काहीतरी तुकडा टाकणार भाकरीचा. त्या मनुष्याने पोटभर जेवण केले, परंतु त्या कुत्र्याला एकही तुकडा टाकला नाही. कुत्रा भुकेने व्याकुळ होऊन त्या ठिकाणी निघून गेले आणि मी तुमच्याकडे निघून आले. आणि त्यावेळी माझ्या मनामध्ये असे 2 प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नाचे उत्तर प्रभू तुम्ही मला द्या, तरच मी समाधानी होईल. भगवान श्रीकृष्णांनी राधा राणीचे शब्द ऐकले, स्मितहास्य केले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राधा देवी दोन्ही प्रश्नाचे उत्तर देईल. ते प्रश्न कोणते? तर राधा राणी भगवान श्रीकृष्णांना म्हणाली, प्रभू, मनुष्याने असे कोणते पाप केले तर त्याला कुत्र्याचा जन्म मिळतो? आणि दुसरा प्रश्न आहे की कुत्र्याला जर भाकरी टाकली म्हणजे अन्न दिले असे पुण्य कोणते मिळते? या दोन्ही प्रश्नाचे उत्तर मला कृपया सांगा. भगवान श्रीकृष्णांनी राधा राणीचे दोन्ही प्रश्न ऐकले आणि भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राधा देवी, सुंदर अशी कथा मी तुला सांगतो. ती कथा आहे त्रेतायुगातील प्रभू रामचंद्राची कथा आहे. त्यांच्या दरबारामध्ये घडलेली घटना आज मी तुला सांगणार आहे. आणि अशी सुंदर कथा फक्त तू शेवटपर्यंत ऐक. दोन्ही प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील. राधा राणीने मान डोलावली. प्रभू, लवकर सांगा ही कथा. मी उत्साह आहे हे कथा ऐकण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण सांगू लागले की प्रभू रामचंद्र हे न्यायप्रिय होते. न्यायदानासाठी ते प्रिय होते. माझाच अवतार तो. आणि एके दिवशी प्रभू रामचंद्र आपल्या दरबारामध्ये बसलेले होते. न्यायदानाचा तो दरबार चाललेला होता. तो दरबार चालू असतानाच एक कुत्रा आला आणि त्या दरबाराच्याच बाहेर मोठमोठ्याने रडू लागले. न्यायदानामध्ये व्यत्यय येऊ लागला. प्रभू रामचंद्रांनी द्वारपालाला सांगितले की त्या कुत्र्याला जरा हाकलून लावा. द्वारपाल गेला आणि कुत्र्याला हाकलून लावले. न्यायदानाची प्रक्रिया झाली. तो दिवस निघून गेला. आता दुसऱ्या दिवशी परत प्रभू रामचंद्रांचा दरबार चालू झाला. दररोजचा दरबार होता. न्यायदानासाठी आता दुसऱ्या दिवशी दरबार चालू झाला आणि त्याच वेळेस बघा हे कुत्रे परत येऊ लागले. जोरजोरात ओरडू लागले. त्या दरबाराच्या बाहेर प्रभू रामचंद्रांनी आपल्या द्वारपालाला सांगितले की कुत्र्याला हाकलून लावा, मारू नका, फक्त हाकलून द्या. आता द्वारपालाने आदेश ऐकला आणि त्या कुत्र्याला परत हाकलून दिले. न्यायदानाची प्रक्रिया झाली. तो दिवस गेला. आता तिसरा दिवस उगवला. प्रभू रामचंद्राचा दरबार चालू झाला. न्यायदानाचे कार्य चालू झाले. तिसऱ्या दिवशी त्याच वेळेस ते कुत्रे मोठमोठ्याने ओरडू लागले दरबाराच्या बाहेरून आणि प्रभू रामचंद्रांना वाटू लागले, का बरे हे कुत्रे रोज असे इवळत असते. यावेळेस द्वारपालाला सांगितले, या कुत्र्याला तुम्ही दरबारात घेऊन या. का इवळते हे समजले. द्वारपाल घाईघाईने गेला आणि त्या कुत्र्याला सांगू लागला, प्रभू रामचंद्रांनी तुला दरबारात बोलावले आहे. बोलणे ऐकून कुत्र्याच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. ते कुत्रा त्या ठिकाणी म्हणाले, मी तर कुत्रे आहे. स्वयंपाकघर, मंदिर, न्यायदानाची व्यवस्था अशा पवित्र ठिकाणी मला जाण्याचा अधिकार नाही, कारण मी कुत्राच आहे. प्रभू रामचंद्रांना जर न्याय द्यायचा असेल मला तर त्यांनी बाहेर यावे, असे त्याने सांगितले. कुत्रा काय दरबारात येईना. द्वारपाल घाईघाईने गेला आणि प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी वंदना केली की हे प्रभू,
कुत्रा दरबारात काय येत नाही. तुम्हालाच बोलावले. आज बघा, हजारो वर्षांचा काळ गेला तरी प्रभू रामचंद्रांना न्यायदेवता म्हटले जाते. न्याय द्यावा तो प्रभू रामचंद्रांनी द्यावा, आज सुद्धा म्हटले जाते. प्रभू रामचंद्र आपल्या आसनावरती उठले. भगवान श्री हरी विष्णूंचा अवतार पण मानवी रूपात आपल्या आसनावरून उठले आणि त्यांच्याजवळ गेले. आपल्या दरबारातून बाहेर कुत्रे गोंडा घोळत होते. डोळ्यातून दोन्ही पाण्याच्या धारा वाहत होत्या. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्या श्वानाला म्हणाले, हे श्वान, का रडतोस बाबा? तू दररोज येतोय माझ्या दरबारात आणि तू दररोज रडतोय. सकाळच्या माझ्या द्वारपालाने तुला मारले का, किंवा माझ्या हातून काही चूक झाली का? हे प्रभूचं वाक्य ऐकून हा कुत्रा त्या ठिकाणी म्हणाला, प्रभू, तुमच्या द्वारपालाने मला मारले नाही. तुमचीही काही चूक नाही. परंतु तुम्ही न्यायप्रिय, तुम्ही न्याय देता. सगळ्यांना, गोरगरीब सगळ्यांना न्याय देता आणि मला सुद्धा आज न्याय पाहिजे. कारण मी रस्त्याने येत होतो. एके दिवशी एक साधू त्या रस्त्याने चाललेला होता. संन्यासी, आणि त्या संन्यासाने मला एवढा मोठा दगड मारला की माझा पाय मोडला आणि पाय मोडल्यामुळे ज्या वेदना होत आहेत, मला त्या वेदना सहन होत नाही आणि हा न्याय मागण्यासाठी मी तुमच्या दरबारात या ठिकाणी आलो आहे. प्रभू, मला न्याय द्या. आता प्रभू रामचंद्रांनी लगेच आपल्या न्याय देणाऱ्या राजाने सांगितले आपल्या द्वारपालाला, आपल्या सैन्यांना, तो कोण संन्यासी आहे त्याला पाहून आणा, त्याला मी शिक्षा देतो. प्रभू रामचंद्रांचा आदेश क्षणार्धात शिपाई त्या संन्यासाला शोधायला गेले. तो संन्यासी सापडला, त्याला आणले त्या ठिकाणी आणि त्या संन्यासाला विचारले, प्रभू रामचंद्राने या कुत्र्याचा पाय तू का मोडला? तो संन्यासी सांगू लागला, प्रभू, मी भिक्षा घेऊन गावातून येत होतो आणि हे कुत्रे माझ्यासमोर गोंडा घोळत होते त्याला, परंतु या कुत्र्याने झेप मारली आणि मी आणलेली जी भिक्षा आहे ती भिक्षा त्याने खेचून घेतली झोळीतून. मला राग आला आणि मी दगड घेतला, परंतु दगड मोठा घेतला होता आणि रागाने तो दगड मारला कुत्र्याच्या पायावरती. त्या कुत्र्याचा पाय मोडला. आता प्रभूंना हे सगळे सांगितल्यानंतर प्रभूंना सुद्धा राग आला. प्रभू रामचंद्राला आणि त्या संन्यासाला म्हणू लागले, अरे, हे कुत्रा आहे, हे मुका प्राणी आहे. हे भुकेने व्याकुळ झालेले होते आणि त्यामुळे तुझ्यावरती त्याने झेप मारली. अन्न खाल्ले, दुसरे काय केले? आणि तू तर संन्यासी आहे ना, अध्यात्माचं तुला ज्ञान आहे, तू देवाची भक्ती करणारा आहे आणि तू मुक्या प्राण्याला असे मारलेस. तुला आता सजा मिळणार ही जरूर, परंतु मी सजा सांगणार नाही. हे कुत्रे सांगेल की याला सजा काय द्यावी. प्रभू रामचंद्रांनी त्या कुत्र्याला सांगितले की हे श्वान, या संन्यासाला मी सजा काय द्यावी म्हणजे तुला न्याय मिळेल. आणि या कुत्र्याने सांगितले की हे प्रभू, या संन्यासाला एका नगराचा राजा तुम्ही बनवा, ही माझी विनंती आहे. आता दरबारातली सगळी मंत्री, सगळे लोक पाहू लागले की हा कुत्रा असं काय सांगतो. संन्यासाला तर सजा मिळायला पाहिजे आणि हा कुत्रा सांगतोय की संन्यासाला राजा बनवा एका नगराचा. आता न्यायदानामध्ये प्रभू रामचंद्र प्रिय प्रभू रामचंद्रांनी न्याय दिला. लगेच आपल्या सैन्यांना सांगितले, घोडा आणा, नवीन कपडे आणा, राजवस्त्र आणा आणि या संन्यासाला एक छोटेसे नगर होते, या नगराचा राजा बनवले. कुत्रा त्या ठिकाणी निघून गेला. आता दिवसभर अयोध्येमध्ये चर्चा चालली होती त्या नगरामध्ये की कुत्र्याने असा कसा न्याय मागितला की संन्यासाला राजा सजा मिळायला पाहिजे. प्रभू रामचंद्राकडे राजा म्हणून सांगितले, संन्यासाला राजा बनवले, असे काय बरे? काही मंत्री प्रभू रामचंद्राकडे गेले आणि त्या ठिकाणी विचारले की हे प्रभू, कुत्र्याने असे कसे सांगितले बरं? त्याचा तर पाय मोडला. या संन्यासाने त्याला राजा बनव असे का सांगितले असावे? याचे उत्तर आम्हाला कळत नाही. प्रभू रामचंद्राने स्मित हास्य केले आणि आपल्या मंत्र्यांना प्रभू राम त्या ठिकाणी म्हणाले, हे मंत्रीगण, तुम्ही सगळी कुत्र्याकडे जा, कुत्र्यालाच विचारा या प्रश्नाचे उत्तर. सगळे मंत्री त्या कुत्र्याकडे गेले. दुसऱ्या दिवशी कुत्रा तर त्याच ठिकाणी होता. आजूबाजूला कुत्र्याला बोलून घेतले. कुत्र्याला विचारले की त्या संन्यासाने तुझा पाय मोडला की त्या वेदना तुला सहन होत नाही
आता पाय तर परत जोडला जात नाही. दररोज तू इवळतोय तरी सुद्धा त्या संन्यासाला सजा तू का दिली नाही? त्याला राजा का बनवले ते सांग. आणि कुत्रा त्या ठिकाणी सांगू लागला. डोळ्यातून पाणी वाहत होते. हे सगळे सांगताना कुत्र्याच्या सांगू लागला की हे मंत्रीगण, ऐका तुम्ही. पूर्वजन्मामध्ये मी एका नगरीचा राजा होतो आणि राजा असताना माझी प्रजा फार गरीब होती. शेती पिकवणारी प्रजा होती. शेतकरी होता. सगळा वर्ग त्या शेतकरी वर्गाला मी भयंकर असा त्रास दिला. शेतीतले पिकले की अर्ध पीक मी माझ्या दरबारी आणायला लावत होतो. अर्धच त्यांना द्यायचो. जो कोणी अर्ध पीक देत नाही त्याला माझे सैन्य मारपीट करत होते. लय मारायची जोरात काठीने. आसूडान मारत होते. आम्ही त्या शेतकऱ्याला निसर्ग नियमाने माझा मृत्यू झाला आणि मला या ठिकाणी कुत्र्याचा जन्म मिळाला आणि म्हणून या ठिकाणी त्या कर्माची परतफेड. कुत्र्याचे जीवन हे कसे असते की कुठेही जावे आणि कुणीही काठी मारावी आणि एक तुकड्यासाठी कितीतरी दार आम्हाला फिरावी लागतात. त्या वेदना आम्ही कुणालाही सांगू शकत नाही. म्हणून हा जो संन्यासी आहे त्याला मी राजा बनवले एका कन्नाकारचा. कारण या संन्यासाची जी वृत्ती आहे ही संन्यासाची वृत्ती नाही. याची वृत्ती असुरी वृत्ती आहे आणि ज्या ठिकाणी याला राजा बनवले त्या ठिकाणी तो त्या प्रजेला त्रास देणार हे निश्चित. आणि याला पुढचा जन्म मिळणार तो त्याला कुत्र्याचा जन्म मिळणार हे सुद्धा निश्चित. आणि म्हणून मी या संन्यासाला राजा बनवले. सगळ्या मंत्रीगणांना त्या ठिकाणी आनंद झाला की किती हे कुत्र हुशार आहे आणि कर्माचे फळ कशा प्रकारे भोगावे लागते. सुंदर अशी कथा या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांनी राधा राणीला सांगितली. आणि राधा देवीने विचारले, तुझ्या एका प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले असेल की माणसाला कुत्र्याचा जन्म कधी मिळतो. दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मी तुला सांगतो की कुत्र्याला रोटी टाकल्याने भाकरी टाकल्याने पुण्य काय मिळते. तर लक्ष देऊन तू ऐक. कुत्र्याला ज्या वेळेला भाकरी टाकतो आपण त्या वेळेला ज्या व्यक्तीने ज्या माणसाने म्हणजे ती भाकरी टाकली त्याचे पाप नष्ट होते. कुठले पाप? नकळतपणे घडलेले पाप त्या ठिकाणी नष्ट होते. हे पाप राधा राणी भगवान श्रीकृष्णाने म्हणाले की भगवंता, अशी हजारो लोक आहेत की जी पाप करतात आणि गंगेमध्ये स्नान करायला जातात. गंगेमध्ये स्नान केल्याने पाप जाते का बरे? भगवान श्रीकृष्णाने स्मित हास्य केले आणि राधेला सांगितले की हे राधा देवी, गंगेमध्ये स्नान केल्यानंतर पाप नष्ट होते, परंतु जे पाप कर्म म्हणजे जे काम करून जे पाप केले ते पाप नष्ट होत नाही. नकळतपणे घडलेला गुन्हा, नकळतपणे घडलेले पाप तेच नष्ट होते फक्त. आणि जे काही अशी लोक आहेत ढोंग करून पूजेचे सोंग करून दुसऱ्याला त्रास देऊन, गोरगरिबांना त्रास देऊन, कधीही कुणाला दान दुसऱ्याचे लुबाडून ती लोक तीर्थयात्रेला जातात, गंगेमध्ये स्नान करतात, त्यांचे पाप कधीही नष्ट होत नाही. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी सांगितले. म्हणून प्रत्येक जीवाला हा जो माणसाचा देह मिळालाय ती एक प्रकारे मुक्तीची संधी. भगवान श्रीकृष्णाने या ठिकाणी सांगितले की माणसाचा जन्म म्हणजे मुक्तीची जी संधी आहे. संधी म्हणजे मुक्तीची 84 लाख योनीमधून फिरून परत माणसाचा जन्म आहे. जर ही संधी सोने नाही करता आले, भगवंताची सेवा नाही करता आली, दुसऱ्याची निंदा करण्यात आयुष्य गेले, गोरगरिबांना तकलीफ दिली, दुसऱ्याचे लुबाडून खाल्ले, अन्याय अत्याचार केला, अशी जर पापे केली तर कुत्र्याचा जन्म हा घ्यावाच लागतो. दर भटकावे लागते. प्रत्यक्षात भगवंत सांगतात म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगावे. कसं? त्यासाठी अध्यात्माचा आधार पाहिजे. चांगले जीवन जगायचे, गोरगरिबांच्या वरती दया करायची, कधी कुणाला वाईट बोलायचे नाही. विनाकारण असे जर जीवन जगलो आपण, भगवंताची सेवा केली तर नक्की आपल्याला याच्यातून मुक्ती मिळेल, भगवंताच्या पायाशी जागा मिळेल. सुंदर अशी कथा जर आपल्याला आवडली असेल तर फ्रेंड, अशा प्रकारे इथे आपली कथा समाप्त होत आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. तोपर्यंत बाय.